फाईन लेगकडे खेळलेला हा फटका गणेश माफ करा किरण कोळी या चेंडूला अडवत आहेत. पहिला चेंडू हेमंत बेहरेचा निर्धाव, हा दुसरा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कड घेतलेली आहे. किरण कोळी ज्यांना पोलार्ड या नावाने ओळखलं जातं, तर किरण कोळी यांनी या चेंडूला अडवलेलं आहे. एक धाव मिळते. चला तर एका धावेने आशिष आपलं खातं उघडतायत. ऑन साइडला टोलवलेला फटका. विशाल एका धावेने आपलं खातं उघडतायत. फिक्स नामदार चषक 2024-25 जामनेर येथे होणारी ही जळगाव जिल्ह्यातील एक मानाची क्रिकेट स्पर्धा. ओ ऑफस्टॉपच्या बाहेर पंचांचं बोट उंचावलेलं आहे. पहिला गडी बाद झालेला आहे. चेतक क्रिकेट क्लब छत्रपती संभाजीनगर संघाचा. आशिष यांना परतावा लागेल. यष्टीरक्षक यष्टीरक्षक अन्सार यांनी चांगला झेल घेतलेला होता यष्ट्यांच्या मागे. हेमंत बेहरे, जळगाव एक्सप्रेस या नावाने ओळखलं जातं, हेमंत बेहरे यांनी बळी मिळवलेला आहे. पहिला झटका लागलेला आहे छत्रपती संभाजीनगर या संघाला. 2 धावा 1 गडी बाद. पुढचा चेंडू शाहरुखला फुल टॉस टाकलेला आहे आणि इम्प्रोवाइज केलेला आहे शाहरुखने आणि चौकार लगावलेला आहे. फुलटॉस चेंडू मिड विकेटच्या दिशेने टोलवलेला फटका. 1 धाव मिळते. धावसंख्या होतीये 7 धावा. पहिलं षटक संपलेलं आहे. हेमंत बेहरेचं 1 गडी बाद केलेला आहे चेतक क्रिकेट क्लब छत्रपती संभाजीनगर विरुद्ध शिवशक्ती क्रिकेट क्लब फैजपूर. शिवम गोलंदाजीला आलेले आणि शिवम यांचा सामना करतील डावखुरे फलंदाज शाहरुख. प्रणय पाटील आता गोलंदाजीला आलेले. 2 धावा 1 गडी बाद. पुढचा चेंडू शाहरुखला फुल टॉस टाकलेला आहे आणि इम्प्रोवाइज केलेला आहे शाहरुखने आणि चौकार लगावलेला आहे. 2 धावा मिळते. पुढचा चेंडू शाहरुखला फुल टॉस टाकलेला आहे आणि इम्प्रोवाइज केलेला आहे शाहरुखने आणि चौकार लगावलेला आहे.
बॅटची कड आणि प्रणय पाटील यांनी पहिल्या चेंडूवर शाहरुख यांना तंबूचा रस्ता दाखवलेला आहे. शाहरुख कॉड पाटील यांनी वैयक्तिक पहिला आणि आपल्या संघासाठी दुसरा गडी मिळवलेला आहे. निलेश जैन आता नवीन फलंदाज मैदानात. छत्रपती संभाजीनगरचा संघ फलंदाजी करतोय. 7 धावांवर त्यांचे 2 शिलेदार आता तंबूत परतलेले आहेत. निलेश जैन हे स्वतः कर्णधार आहेत चेतक क्रिकेट क्लब छत्रपती संभाजीनगर या संघाचे. चला यानंतरचा सामना असेल स्वराज 11 विरुद्ध महाराणा क्रिकेट क्लब छत्रपती संभाजीनगर. दोन्ही संघांच्या खेळाडूंना विनंती असेल की आपण लवकरात लवकर यायचंय आणि नाणेफेकीला आपण या ठिकाणी नाणेफेक करणार आहोत. स्वराज क्रिकेट क्लब विरुद्ध महाराणा क्रिकेट क्लब छत्रपती संभाजीनगर. या ठिकाणी ऑफस्टंपला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची कड घेऊन चेंडू सरळ यष्टीरक्षकाकडे गेलेला आहे. निर्धाव चेंडू. प्रणय पाटील चांगली गोलंदाजी करतायत. चला वेळेचं भान ठेवायचं आहे मित्रांनो. लवकरात लवकर सामना संपवायचा आहे. यानंतर अजून काही सामने आपल्याला खेळवायचे आहेत. ऑफस्टंपच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न. पॉइंटकडे हा चेंडू गेलेला आहे. 1 धाव मिळते. मिलिंद या चेंडूला अडवतोय. मोईन या चेंडूला अडवतोय. यावेळेस मोईनच्या सरळ हातात गेलेला आहे हा फटका आणि विशाल यांना परतावा लागेल. 8 धावांवर तिसरा झटका लागलेला आहे. प्रणय पाटील विरुद्ध महाराणा क्रिकेट क्लब छत्रपती संभाजीनगर. दोन्ही संघांच्या कर्णधाराने लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचंय. तर प्रणय पाटील यांनी आपल्या 4 चेंडूत आतापर्यंत 2 गडी बाद केलेले आहेत आणि केवळ 1 धाव मोजलेली आहे. यावेळेस चेंडू हवेत आणि सरळ हेमंत बेहरे यांच्या हातात चेंडू गेलेला आहे. हेमंत बेहरे यांनी चांगला झेल टिपलेला आहे आणि प्रणय पाटील यांनी ओव्हर हॅट्रिक घेतलेली आहे. परंतु हॅट्रिकची आता संधी असेल त्यांच्याकडे. पहिल्या चेंडूवर आविष्कार यांनी एक इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न केलेला होता. टॉप एज घेऊन चेंडू शॉट थर्डमॅनच्या दिशेने आणि हेमंत बेहरे यांनी चांगला झेल या ठिकाणी टिपलेला आहे.
आणि या ठिकाणी हॅट्रिक घेतलेली आहे. या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक पूर्ण केलेली आहे प्रणय पाटील यांनी. तुफानी भेदक अचूक मारा केलेला आहे प्रणय पाटीलने. आजच्या दिवसातली पहिली आणि या स्पर्धेतली ही तिसरी हॅट्रिक आहे. चला तर या स्पर्धेतली आजच्या दिवसाची पहिली आणि स्पर्धेतली तिसरी हॅट्रिक पूर्ण केलेली आहे प्रणय पाटील यांनी. फिक्स नामदार चषक 2024-25 जामनेर येथे सुरू असलेली ही खानदेशातील एक मानाची स्पर्धा. 1,11,111 रुपयाचं प्रथम पारितोषिक असेल आणि सोबतच एक आकर्षक चषक. दुसरं पारितोषिक असेल 55,555 रुपये आणि एक आकर्षक चषक. आणि आता स्ट्राईकला असतील निलेश जैन. 2 षटकांची समाप्ती, 8 धावा, 5 गडी बाद. हेमंत बेहरे यांचा हा वेगवान चेंडू शॉर्ट कव्हरच्या क्षेत्रात एक पूर्ण धाव केलेली आहे. 1 धाव पूर्ण झालेली आहे. 9 धावा, 5 गडी बाद. यावेळेस वेगवान चेंडू चला 10 धावा, 5 गडी बाद. हेमंत बेहरे जळगाव एक्सप्रेस. हेमंत बेहरेच्या या चेंडूला शॉर्ट कव्हरच्या दिशेने खेळलेलं आहे. 11 धावा झालेल्या आहेत. उजवेष्टीच्या बाहेरचा चेंडू. यष्टीरक्षक स्वतः या चेंडूला अडवतोय. दरम्यान निर्धाव चेंडू. 11 धावा. चेतक सीसी संभाजीनगर. डॉट बॉलने तर डॉट बॉल आलेला आहे आणि आता षटकातला शेवटचा चेंडू असेल. हेमंत बेहरे यांनी किफायती मारा करत 10 धावा देत 1 गडी बाद केलेला आहे. तर हेमंत बेहरे यांचा सामना करतील सचिन. ऑफस्टंपच्या बाहेर बॅटची कड आणि चेंडू परत एकदा अन्सारच्या हातात स्थिरावलेला आहे आणि 6वा गडी बाद झालेला आहे. हेमंत बेहरेने दुसरा गडी बाद केलेला आहे. 11 धावांवर चेतक सीसी छत्रपती संभाजीनगर संघाच्या 6 विकेट्स पडलेले आहे. अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू बॅटची कड घेऊन सरळ यष्टीरक्षकाच्या हातात गेलेला आहे. 11 धावा, 6 गडी बाद.
जावेद गोलंदाजीला आलेलेत. निर्धाव चेंडू जावेदचा. चेतक सीसी छत्रपती संभाजीनगर संघाची धावसंख्या 11 धावा झालेली आहेत. यावेळेस उजव्या एष्टीवरच्या चेंडूला खेचलेलं आहे. डीप मिड विकेट, सीमारेषा पार. तर षटकारानंतर चौकार आलेला आहे आणि संघाची धावसंख्या आता 21 वर जाऊन पोहोचलेली आहे. चेतक क्रिकेट क्लब छत्रपती संभाजीनगर निलेश जैन 7 चेंडूंमध्ये 13 धावा काढून खेळत आहेत. तर योगेश यांना अजून खेळण्याची संधी मिळालेली नाहीये. गोलंदाजीला आलेले जावेद आतापर्यंतचे सर्वात महागडे गोलंदाज ठरतायत. लॉंग ऑनच्या दिशेने टोलवलेला फटका. लॉंग ऑन सीमारेषेवर संदेश सुरवाडे या चेंडूला अडवतोय. ओ या ठिकाणी इनसाइड एज आणि बोल्ड झालेला आहे. योगेश शून्यावर. 22 धावांवर 7वा फलंदाज बाद झालेला आहे. बॅटची कड घेऊन चेंडू सरळ यष्ट्यांवर आलेला आहे आणि जावेद यांनी पहिला गडी बाद केलेला आहे आणि संघासाठी 7वा. नवीन फलंदाज आता मैदानात आलेले आहेत. आकाश राजपूत. फिक्स नामदार चषक 2024-2025 जामनेर येथे सुरू असलेली ही खानदेशातील एक मोठी क्रिकेट स्पर्धा. पहिला चेंडू इम्प्रोव्हाइज करण्याचा प्रयत्न. षटक या ठिकाणी समाप्त झालेलं आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर चेतक सीसी छत्रपती संभाजीनगर संघाची धावसंख्या झालेली आहे 22 धावा, 7 गडी बाद. वकार शेख याचा हा वेगवान चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात गेलेला आहे. निर्धाव चेंडूने सुरुवात करतोय वकार.
चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी. पहिले दोन चेंडू आणि दोन्हीच्या दोन्ही चेंडू या ठिकाणी निर्धाव टाकलेले वकार शेख यांनी. तर गोलंदाजाच्या ऍक्शन बद्दल या ठिकाणी विचारणा केली जाते. नाही. ओ, डॉट बॉल, डॉट बॉल. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन वकार शेख यांच्याकडून. हॅलो. चला, फेअर डिलिव्हरी. ऑफस्टंपच्या बाहेरचा वेगवान चेंडू. चार चेंडू आणि चारीच्या चारही चेंडू निर्धाव टाकलेले आहेत वकारने. तेवीस धावा झालेल्या आहेत. वकार शेख टिच्चून मारा करतायत. अचूक मारा, योग्य दिशेवर मारा करतायत. आतापर्यंत केवळ एक धाव दिलेली वकारने. या षटकातला शेवटचा चेंडू असेल वकार शेख यांचा. धावसंख्या 23 धावा, 7 गडी बाद. ऑन साईडला केलेला ड्राईव्ह लॉंग ऑनच्या दिशेने. प्रणय पाटील या चेंडूला अडवतोय. दरम्यान दुसरी धाव घेतलेली आहे आणि पूर्ण सुद्धा करतील. 25 धावा, 7 गडी बाद. पाच षटकांच्या समाप्तीनंतर 25 वर जाऊन पोहोचलेली आहे. 7 गडी बाद.
चला शेवटचं षटक घेऊन आलेले प्रणय पाटील ज्यांनी पहिल्या षटकात 4 गडी बाद केलेले होते, हॅट्रिक नोंदवलेली होती. शेवटचं षटक घेऊन आलेले प्रणय आणि प्रणय यांचा सामना करतील कर्णधार निलेश जैन. ओ चांगला चेंडू प्रणयचा, डॉट बॉल. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंच वाईड घोषित करतायत. एक अवांतर धाव चेतक क्रिकेट क्लबच्या टोटल मध्ये जोडली जाते. धावसंख्या 26 धावा, 26. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी प्रणय यांच्याकडून. अचूक टप्प्यावर केलेला हा टिच्चून मारा पुन्हा एकदा डॉट बॉल. प्रणय पाटील यांनी फलंदाजाला बांधून ठेवलेलं आहे. कुठलाच चान्स किंवा कुठली संधी फलंदाजाला देत नाही आपले हात मोकळे करण्याची. तर वाईटचा इशारा आलेला आहे. अवांतर धाव टोटल मध्ये जोडली जाते. प्रणय पाटील यांनी 3 धावा देत आतापर्यंत 4 गडी बाद केलेले आहेत. एक हॅट्रिक या स्पर्धेत नोंदवलेली त्यांनी, आजच्या दिवसाची पहिली हॅट्रिक. निलेश जैन सामना करतील प्रणयचा. राईट मोर द विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू शरीराला लागतोय. नॉन स्ट्राईक एंडला केलेला थ्रो आणि निलेश जैन यांना परतावा लागेल. 8वा गडी बाद होतोय. चेतक क्रिकेट क्लब छत्रपती संभाजीनगरचा कर्णधार निलेश जैन आता धावबाद झालेला आहे. लहू आलेले आहेत, परंतु लहू नॉन स्ट्राईकला असतील. आता स्ट्राईकला असतील आकाश राजपूत. या डावातले शेवटचे 2 चेंडू शिल्लक. आणि हा उत्तुंग फटका, षटकार आलेला आहे आकाशच्या बॅटमधून. फार कमी खेळण्याची संधी मिळालेली होती आकाशाला आणि ज्या वेळेस त्याच्याकडे स्ट्राईक आलेली आहे त्याने आपला दर्जा दाखवून दिलेला आहे. ऑफस्टंपच्या बाहेर शफल होत त्यांनी उत्तुंग षटकार खेचलेला आहे. डीप मिड विकेट, सीमा रेषा पार. लॉनकडे टोलवलेला फटका. संदेश सुरवाडे या चेंडूला अडवत आहेत, परत करतायत. दरम्यान 1 धाव पूर्ण होते आणि या ठिकाणी धाव बाद व्हावं लागेल. तर 6 षटकांची समाप्ती झालेली आहे.
करत असताना 9 गडी बाद 35 धावा केलेल्या आहे आणि शिवशक्ती फैजपूर या संघाला हा सामना जिंकण्यासाठी 36 धावांचं आव्हान असेल. 36 चेंडू 36चं आव्हान. चला चेतक सीसी लवकरात लवकर मैदानात जायचंय. आपला एक अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षात पाठवायचा आहे. विशाल शिवशक्ति फैजपुर इस टीम की तरफ से अब स्ट्राइक पर होंगे मनसुख शाह, जो मनमाड़ के बहुत बड़े स्टार खिलाड़ी है। उनके कुछ शॉट है
जो कॉपीराइट है, ट्रेडमार्क शॉट जिन्हें कहा जाता है, मनसुख शाह का रिवर्स स्वीप अगर आपने देखा नहीं होगा तो इस मुकाबले में शायद आपको देखने को मिल सकता है। नॉन स्ट्राइक पर है मोइन खान। और पहले ही गेंद पर रिवर्स खेलने का प्रयास था। छत्तीस रनों का लक्ष्य। आकाश की अगली गेंद, सामना करेंगे मनसुख। ओ, ये लेग स्टंप के बाहर की गेंद। इस गेंद को बहुत फाइन खेलने का प्रयास था। डॉट बॉल। रिवर्स स्वीप और ये 4 रन मिलेंगे। मनसुख अपना खाता खोलते हुए, खाता खुलता हुआ शिव शक्ति फैजपुर टीम का। एक बहुत बड़े खिलाड़ी है, उनके बहुत नजदीकी मित्र है। ओ, ये क्या शॉट है! शॉट ऑफ द मैच। छक्के से यहां पर अपनी ताकत दिखाते हुए मनसुख शाह। चार गेंदों में 10 रन आ चुके हैं। मोइन जो कि नॉन स्ट्राइक पर है, स्ट्राइक पर है स्टार खिलाड़ी मनसुख शाह। ओ, ये घुटना टेक और तमाशा देख शॉट खेला है मनसुख ने। ये मन को सुख देने वाला स्ट्रोक था। मनसुख के बल्ले से आते हुए 16 रन अब स्कोर बन चुका है। आखिरी गेंद आकाश की। ऑन साइड पे खेला गया स्ट्रोक मिड विकेट की तरफ। लॉन्ग सिंगल मिलता हुआ मनसुख अगले ओवर में भी स्ट्राइक अपने पास रखना चाहेंगे। पहले ओवर की समाप्ति के बाद शिव शक्ति फैजपुर टीम का स्कोर 17 रन।
डॉट बॉल आई है। और यहां पर स्लोअर वन, नो बॉल का इशारा। तो अंपायर को शायद लगा है कि गेंदबाज की एक्शन डाउटफुल है। चला तर पंच आता टीवी अंपायर कडे गेलेले आहेत। तो अब टीवी अंपायर यहाँ पर चेक करेंगे और पुष्टि करेंगे कि ये गेंद कैसी थी। नो बॉल। तो अंपायर का मानना है कि शायद हाथ बेंड हुआ था, जिसके चलते ये नो बॉल दिया गया है। योगेश पाटिल अब गेंदबाजी के लिए आए हैं। और ये बहुत बढ़िया स्ट्रोक, बढ़िया संपर्क के साथ यह गेंद डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ जा रही है। 6 रन मिलेंगे। फारूक की जगह योगेश आए हैं गेंदबाजी करने। पहली गेंद फ्री हिट थी, जिसके चलते इस फ्री हिट का पूरी तरीके से फायदा उठाया है मनसुख ने। मन को सुख देने वाले स्ट्रोक खेलते हुए मनसुख शाह। अगली गेंद योगेश की। इंप्रोवाइजेशन, बढ़िया फील्डिंग, संपर्क बढ़िया था, लेकिन गैप यहां पर नहीं ढूंढ पाए। डॉट बॉल। ओ इस बार ये शॉट हवा में खेला है खिलाड़ी गेंद के नीचे और पहला विकेट गिरता हुआ मनसुख को लौटना होगा। 24 रनों पर शिव शक्ति फैजपुर को पहला झटका। योगेश को मिलती हुई पहली सफलता। पहली भरतच्या बॅट्स म्हणून आलेला आहे हा उत्तुंग फटका। चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे, परंतु 12वा खेळाडू या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये नसल्यामुळे आम्ही खेळाडूंची नावं आपल्यापर्यंत पोहोचवू शकत नाहीये। आपली माफी मागतो, परंतु चेतक क्रिकेट संघाकडे केवळ 11च खेळाडू आहे, त्यामुळे खेळाडूंची नावं सांगायला या ठिकाणी 12वा खेळाडू नाहीये। त्यामुळे खेळाडूंना आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवू शकत नाहीये, खेळाडूंना किंवा खेळाडूंच्या नावांना। तर त्याबद्दल निश्चित दिलगिरी व्यक्त करावीशी वाटते,
परंतु इतक्या मोठ्या स्पर्धेत आपण खेळताना आपला राखीव खेळाडू आणायलाच हवा. 26 धावा झालेल्या आहेत. 6 धावांची आवश्यकता, 10 धावांची आवश्यकता शिवशक्ती फैजपूर संघाला हा सामना जिंकण्यासाठी. यावेळेस हलक्या हाताने खेळलेला फटका, 1 धाव घेतलेली आहे आणि या 5 धावा मिळतील. नाही, चांगलं बॅकअप. तर ओव्हरथ्रोच्या स्वरूपात नक्कीच काही धावा मिळालेल्या आहेत. 3 धावा ओव्हरथ्रोच्या स्वरूपात मिळालेल्या आहेत. दोन षटकांची समाप्ती. शिवशक्ती फैजपूर संघाची धावसंख्या 29 धावा, 7 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. 24 चेंडूत 7 धावा. कर्णधार स्वतः निलेश जैन आता गोलंदाजीला आलेले आणि निलेश जैन यांचा सामना करतील अरविंद आलेले गोलंदाजीला, माफ करा. मोईन यांनी टोलवलेला हा फटका वाईड लॉंग ऑफ कडे जातोय. पहिली धाव घेतलेली आहे. क्षेत्ररक्षक या चेंडूपर्यंत पोहोचू शकणार नाहीये. लॅपटॉप हाऊसच्या होल्डिंगकडे गेलेला हा चौकार मोईनच्या बॅटमधून आलेला आहे. आणि आता केवळ 3 धावांची आवश्यकता. नो बॉलचा इशारा आलेला आहे. तर संदिग्ध ऍक्शनसाठी दिला गेलेला हा नो बॉल. तर महाराणा KKR छत्रपती संभाजीनगर विरुद्ध स्वराज क्रिकेट क्लब भुसावळ या दोन संघांच्या दरम्यान हा सामना खेळला जातोय. नाणेफेक जिंकलेली आहे छत्रपती संभाजीनगर संघाने. महाराणा KKR छत्रपती संभाजीनगर या संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. चला, फेअर डिलिव्हरी दिलेली आहे. नो बॉल आता माघारी येईल. चला, पुढचा चेंडू असेल अरविंद यांचा. ऑफस्टंपच्या बाहेर कव्हर क्षेत्रात टोलवलेला फटका. 1 धाव घेतलेली आहे. दुसरी धाव मिळते का? आणि हा चौकार. आणि हा सामना शिवशक्ती फैजपूर संघाने एकतर्फी जिंकलेला आहे आणि महाराणा KKR संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. आणि लवकरात लवकर निर्णय सांगायचा आहे.